हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचा विचारधन. कष्टाने जगण्याची धमक नसणारे लोक संन्याशी भिक्षुक होतात. प्रपंच खरा नाही, व्यर्थ आहे असा भ्रम ते प्रपंचातील व्यक्तींमध्ये निर्माण करतात. मित्रांनो, हा होता महात्मा फुले यांचा विचार. मित्रांनो, दिनविशेष या सत्रामध्ये आपण विविध घटना, जन्म, मृत्यू अशा काही इतिहासात कोरल्या गेलेल्या क्षणांची माहिती करून घेत असतो. म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 7 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1848 जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO या सभेने दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस 1950 पासून जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1920 साली भारतरत्न सतारवादक पंडित रविशंकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 डिसेंबर 2012 साली झाला. आजच्याच दिवशी 1948 साली जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ही एक आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्य करणारी संस्था असून ती राष्ट्रसंघाच्या आरोग्य यंत्रणेचा व पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालयाचा वारसा पुढे चालवित आहे. आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे रोग प्रतिबंधक व रोग नियंत्रक कार्य करणे हे या संस्थेचे ध्येय आहे. आजच्याच दिवशी 1954 साली हाँगकाँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी चेन यांचा जन्म झाला. 1947 रोजी फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेनरी फोर्ड यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 30 जुलै 1863 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1925 रोजी केंद्रीय कृषी मंत्री व कामगार नेते चतुरानंद मिश्रा यांचा जन्म झाला. मिश्रा यांनी 1942च्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता. स्वातंत्र्य समर्थक कार्यकर्त्यामुळे त्यांना काही काळासाठी नेपाळमध्ये हद्दपार व्हावे लागले. परत भारतात ते दरभंगा तुरुंगात कैद झाले होते. त्यांचा मृत्यू 2 जुलै 2011 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2004 साली प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचं निधन झालं. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, पद्मविभूषण, कालिदास सन्मान पासून मध्य प्रदेश सरकार या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यांचा जन्म 8 जानेवारी 1926 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1935 साली भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचं निधन झालं. 1910 भिसे यांच्या शोधासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी सर रतन टाटा यांनी टाटा भिसे शोध सिंडिकेटची स्थापना केली. त्यांचा जन्म 29 एप्रिल 1867 साली झाला. आजच्याच दिवशी 1938 साली भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचा जन्म झाला. ते 6 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. त्यांचा मृत्यू 31 ऑगस्ट 2012 साली झाला. आजच्याच दिवशी 1977 साली चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे यांचं निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईमध्ये कवी राजा बढे चौक नाव देण्यात आले आहे. त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1942 साली हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र यांचा जन्म झाला. जितेंद्र यांना बॉलिवूडचा जम्पिंग जॅक असेही म्हटले जाते. आजच्याच दिवशी 1982 साली भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर संजय दत्त यांचा जन्म झाला. 23 जानेवारी 2019 रोजी ते WWE सोबत जोडले गेले होते. 2001 साली जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपाल समुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉक्टर GN रामचंद्रन यांचं निधन झालं. 1981 रामचंद्रन जागतिक सांस्कृतिक परिषदेचे संस्थापक सदस्य झाले. त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1922 रोजी एर्नाकुलम, केरळ या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 1498 साली फ्रान्सचा राजा चार्ल्स 8वा याचं निधन झालं. त्याचा जन्म 30 जून 1470 रोजी झाला.
आजच्याच दिवशी 1506 साली ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 डिसेंबर 1552 साली साओ जोआआ चीन या ठिकाणी झाला. 1770 मध्ये स्वच्छंदतावादाचे प्रणेते आणि इंग्लिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 एप्रिल 1850 रोजी झाला. 1891 मध्ये जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 सप्टेंबर 1963 रोजी लंडन ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 1940 साली पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी वॉशिंग्टन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन ठरले. आजच्याच दिवशी 1860 साली केलॉग्सचे मालक विल केलॉग यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 ऑक्टोबर 1951 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1996 साली श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगर करंडक स्पर्धेत 17 चेंडूत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला. या सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं यासाठीचा फीडबॅक आम्हाला नक्की द्या. आणि सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पुन्हा ऐकू शकतात आणि पुन्हा पुन्हा पाहू शकतात आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर फक्त यूट्यूबवर जाऊन स्पेक्ट्रम अकॅडमीचं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.